हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मजेत असाल? काळजी घ्या. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज परत तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. ते म्हणजे ढोकळे रव्याचे आणि बेसनाचे ढोकळे कसे बनवायचे, तर हे आपण बघू ह्या व्हिडिओमध्ये. तर मी इथे घेतलं आहे 4 चम्मच बेसन घेतलं आहे फॉर्च्यूनचं आणि 1 चम्मच रवा घेतला आहे बारीकवाला. याच्यामध्ये 4 चम्मच साखर घेतली आहे, 1 चम्मच सोडा घेतला आणि हे आहे निंबूसत्व. हे निंबूसत्व याच्यात 2 चम्मच निंबूसत्व आहे, पण ते मी पाण्यामध्ये टाकलं आहे मुद्दामून, कारण हे विरघळत नाही. ह्याचे असतात असे खडे असतात ना, तर हे खडे ह्या बेसनामध्ये विरघळत नाही. त्याच्यामुळं आपल्याला पाणी टाकून पाणीच वापरायचं आहे याच्यावर. ते दाताखाली आल्यानंतर चांगलं नाही लागत, खूप आंबट लागते टेस्ट. आणि हे भांड्याला मी ऑलरेडी आधीच तेल लावून घेतलं आहे, तयार आहे. नंतर हे बेटर आपलं जवळपास तयारच झालं आहे. त्याच्यात मीठ टाकू थोडं चवीनुसार. हे चवीनुसार मी थोडंसं मीठ घालत आहे याच्यामध्ये. आता आपण याला भिजवून घेऊ. हातानेच भिजवायचं, कारण छान भिजवलं जाते. चमचनी किंवा भिजवलं तर नाही भिजवलं जाणार, गाठी वगैरे राहतात. त्याने गाठी वगैरे राहिल्या तर ते चांगलं नाही बेटर होत आणि स्पंज पण चांगला येत नाही त्याला. शिवांश असं भिजून घ्यायचं. फेटायचं छान. याच्यातल्या गुठल्या वगैरे सगळ्याच्या असतात ना, ते फुटल्या पाहिजे. शिवांश पप्पा म्हटले आपण ढोकळे बनवू. ढोकळे खायची इच्छा होती त्यांची, म्हणून म्हटलं चला ढोकळेच बनवू. त्याच्या ट्युशनमध्ये प्रसाद होता, रियाच्या पण ट्युशनमध्ये महाप्रसाद होता, त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी थोडंसं लाईटमध्ये. आता आपण याच्यामध्ये तेल घालणार आहे. एक गुटलं तेल टाकायचं याच्यामध्ये. परत याला छान फेटायचं आहे असं. हे झालं आपलं पूर्ण ढोकळ्याचं सारण तयार. आता याला लावायचंच आहे. फक्त निंबूसत्वाचं पाणी टाकायचं राहिलं याच्यामध्ये. आता हे निंबूसत्वाचं पाणी वापरलं मी याच्यामध्ये. आता बघा कसं फुलत आहे. हे बघा कसं छान स्पंज येते, याला फुलत आहे छान. पहा असे भरून तयार झाले माझे 4 पण पॉट. आता आपण लावू. हे बघा हे आपले ढोकळे. हे बघा किती छान स्पंज आला याला. मी आता तुम्हाला काढून दाखवते. रेसिपी आवडली तर नक्की शेअर, लाईक, कमेंट करा. हे बघा जाळीदार बिलकुल. हे बघा पाहू शकता. हे एकदम असा स्पंजी ढोकळा झालेला आहे आपला, आणि खायला पण खूप चवदार होते अशा पद्धतीने जर केला तर. ओके बाय. टेक केले ढोकळे. छान झाले, खूप सुंदर ढोकळे झाले. असे ढोकळे तर मी पहिल्यांदाच खातो. या तुम्ही पण आस्वाद घ्या ढोकळ्याचा. वाव, खूप छान. मिरची पण आहे. थँक्यू.